आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिव छत्रपती यांचे 13वे विषय आपल्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नामदार श्रीमंत जगदीशराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले. रक्तदान शिबिराचे 12 वर्ष सलग 12 वर्ष बाबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतलं जातं. परंपरा या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल आज युद्धाची भयंकर परिस्थिती आहे. संपूर्ण जग युद्धाच्या खाली शोधलं गेलं. कित्येक जीवन या ठिकाणी रक्ताअभावी जीव सोडत आहे, मारले जात आहे. रक्ताचा पुरवठा होत नसल्यामुळे आणि त्यासाठी ही शिबिरं आवश्यक आहे. आपण म्हणाल की हे युद्ध चाललंय इराण या अमेरिका यांच्या, आपला काय संबंध? आज लढा आपल्याला आहे. बऱ्याचशा गोष्टी बंद झालेल्या आहेत. आजच रिक्षाचे व्यवसाय बंद पडलेले आहेत. रिक्षाचे गॅस पंप बंद झालेले आहेत. बरोबर इतर सर्व बाबी यावर परिणाम होणार आहे आणि या रक्तदानातून आपण कोणाचा तरी जीव वाचवणार, त्याला जीवदान देणार आहोत. आणि यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संतोष आमच्यासाठी करतोय, परंतु स्वतःच्या कर्तृत्वावर आमच्या जवळच्या पाहुण्यात ते संतोष दादा झाले. स्वतःच्या कर्तृत्वात दादा ते स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी एक दादा पण मिळवले. आणि आज या तालुक्यात एवढंच नव्हतं, मला वाटतं जिल्ह्यात सुद्धा संतोष दादा म्हणून ते एक लोकप्रिय उद्योजक, प्रथित एक उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी या ठिकाणी आमच्या मंडळाचे प्रमुख दीपक शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं यथोचित असं स्वागत करावं. यानंतर शशिकांत वायकर यांचे या ठिकाणी मंडळाच्या वतीनं स्वागत करावं अशी विनंती करतो. वायकरांना विनंती करतो त्यांनी आपल्या सुमित माणे त्यांचा आनंद वाढदिवस आज
त्यांचा वाढदिवस आहे. हा दुग्धशाही करायला दिवसांनी तिथे या ठिकाणी गणपती दादा पलीकडे पहिल्यांदा मला उतरले रात्री परंतु एक आदर्श या नवीन तरुण पिढीला त्यांनी या ठिकाणी घडवून दिलाय आणि बरळी विभागातून एक नवीन पैलवान या ठिकाणी उदयास आलेला आहे. आपण सर्वजण या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. इतर त्यांच्या पैलवानची पेशाची प्रगती करावी आणि कालच झालेल्या महाराष्ट्र केसरीपर्यंत आपली मदत करावी अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. जय Happy birthday. शिवेंद्र सिंह भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जे रक्तदान शिबिर आयोजित केले त्यात सतत 12 वर्ष यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला आणि प्रत्येक वर्षी स्वतः या ठिकाणी येऊन त्यांनी रक्तदान केलं. ते नवनाथ भगवान बळी यांना या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची संकट दादा यांच्या हस्ते सर्टिफिकेट आणि भेटवस्तू या ठिकाणी सर्वांनी त्याचं अभिनंदन करायचे. परमेश्वर आपल्या सर्वांना उदंड आयुष्य देव आणि दरवर्षी आपली उपस्थिती या ठिकाणी राहावं या ठिकाणी मी प्रार्थना करतो. यानंतर नमस्कार, मी नवनाथ भगवान भाई राहणार गजोडे. माझं असं म्हणणं आहे की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. ते सर्वांनी करावं. कारण रक्ताचे ज्यावेळेस माणसं लागते त्याला ते रक्त भेटत नाही. त्यामुळे सर्वांनी रक्तदान करावं. किती वर्ष आहे? आणि मी आता सलग 12 वर्ष रक्तदान करत आहे. रक्तदान करत आहे आणि आपण सर्वांनी करावं. माननीय श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी शिवाजी तिथे रक्तदान शिबिर होतं. माननीय दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर आयोजित केले जातात. त्याचबरोबर
दरवर्षी त्या 2 माझ्या जिवलग मित्रांनी सलग 12 वर्ष त्या रक्तदानामध्ये सहभाग घेऊन सर्व रक्तदान हे केलेलं आहे. त्यामुळं मंडळ तसेच गावातील सर्व व्यक्ती यांचे मनपूर्ण ऋणी राहतील आणि असंच यांच्या आदर्श घेऊन यापुढेही सर्वांनी रक्तदान हे करावं अशी मंडळाच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो. मंडळाच्या वतीने त्या 2 युवकांचे मी मंडळाच्या वतीने स्वागत करतो. त्यांनी माननीय छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या इथे समिती माने त्यांचाही आज वाढदिवस आहे. बाबांच्या दिवशी त्यांचा वाढदिवस असतो. त्यांनी या कार्यक्रमाचं औचित्य साधून त्यांनी इथे येऊन स्वतः रक्तदान केलंय. वाढदिवसाचं एक समाजकार्य करण्याचं त्यांनी कार्य केलंय. त्यामुळे त्यांचंही मंडळ इथे स्वागत करत आहे.